नमस्कार मित्रो, गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला मिळतील। आणि हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला आवडलं तर तुमच्या जे मित्रपरिवार आहेत, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात संपूर्ण अपडेट त्यांना मिळेल। आणि शिक्षक भरती संदर्भात संपूर्ण अपडेट हवी असेल तर आपण गिरिजा वर्ल्ड हा टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील संपूर्ण अपडेट त्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल। तर मित्रो, आज कुतूहलाचा विषय जर म्हटला तर प्रत्येक कमेंट पाहिला, प्रत्येक व्हिडिओमधील कमेंट जर पाहिलं तर त्यामध्ये असतो की सर मेरिट किती जाणार बा, मेरिट किती लागणार। आपण यूट्यूबवर सर्च करत असताना सुद्धा मेरिट किती लागणार बा हेच जास्त आपण बघत असतो, कारण की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या पोटपाण्याचा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे। हे नक्कीच आहे की प्रत्येकाला वाटते माझं व्हावं। तर मित्रो, बऱ्याच यूट्यूब चॅनलवर बघतो की मेरिट इतकं लागणार, मेरिट इतकं लागणार, मेरिट कमी होणार। पण मित्रो, हे सगळं जे आहे ते केवळ आणि केवळ तुमचा जो डेटा आहे त्या डेटावरच सगळं काही अवलंबून आहे। तर आपण कुठल्याही प्रकारचा डेटा ॲनालिसिस न करता निवड मेरिट किती येणार बा, 4 मार्काने वाढणार, 4 मार्काने कमी होणार, 2 मार्काने वाढणार, 2 मार्काने कमी होणार, हे इतरत्र कोणत्याही यूट्यूब चॅनलवर बघत बसण्यापेक्षा तुम्हाला मी सांगतोय की हे जो तुम्हाला मेरिट बघायचं जर असेल का नेमकं कुठंपर्यंत जाणार, तर सर्वप्रथम आपल्याला माहीत हवंय की जागा किती येणार। कारण हा मेरिट जो हा जागेवर अवलंबून असतो, बरोबर आहे। आज महाराष्ट्रामध्ये जर एकच जर जागा आली तर 190 वालाच उमेदवार लागेल ना। तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या की मेरिटचे व्हिडिओ बघतो आपण किंवा बाकी यूट्यूब चॅनलवर बघतो आपण मेरिटचे व्हिडिओ येतात, पण हे बघा मी सकाळीच उठलो आणि पहिल्यांदा हा जो आहे चार्टवर, कारण की बरेच अभियोग्यताधारकांचा असा प्रश्न होता का सर तुमचं लिहिलेला दिसत नाही, त्यामुळे मी आता पहिले लेखन करून घेतो, मी सकाळी येतो लेखन करून घेतोय आणि त्यानंतर मग तुमच्यापर्यंत पोहोचवायला मी या ठिकाणी तयार होतो। तर मित्रो, हा आकडे बोलतात, आकडे आलं का लक्षात। तुम्हाला यापूर्वी कोणत्याही यूट्यूब चॅनलवर या पद्धतीचा ॲनालिसिस मिळालेला नसेल। आता माझ्याकडे डिजिटल बोर्ड नाही, पण मी साध्या बोर्डवर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की यापूर्वी शिक्षक भरती संदर्भात या पद्धतीचा ॲनालिसिस हा संपूर्ण डेटा आहे शिक्षक भरतीमध्ये, कोणत्या मार्कावर गेल्या वर्षी रँक काय होती आणि यावर्षी रँक काय, आणि ती रँकच तुमचं सगळं काही ठरवते, म्हणजे टेटचा स्कोरच तुमचं सर्व काही ठरवते। त्यामुळे आपण विषयाला हात घालूया। तर सर्वप्रथम बघूया मित्रो की जशी टेट 1 झालेली होती तिथं जवळजवळ 8000 जागा होत्या आणि त्याचा मेरिट 1 ते 5 मराठी माध्यमाचाच पकडू आपण, 1 ते 5 मराठी माध्यम, त्याचा मेरिट गेला होता 133। मग त्यानंतर टेट 2 झाली, त्याच्यामध्ये 21,500 एकूण जागा होत्या, जवळजवळ 10,500 पर्यंतच्या जागा 1 ते 5 साठी होत्या। त्याचा मेरिट पहिल्या टप्प्याचा 114 होता, 1 ते 5 खुला प्रवर्ग मराठी माध्यम, त्याचा मेरिट 114 होता। तर आता या ठिकाणी मी सगळ्याच कॅटेगरीचं किंवा सगळ्याच प्रवर्गाचं आणि सगळ्याच काय म्हणता येईल माध्यमाचं मी सांगू शकत नाही, कारण की तो व्हिडिओ खूप मोठा होईल। पण मग तुम्ही काय कराल की गेल्या वर्षी तुमच्या कॅटेगरीचा किंवा तुमच्या प्रवर्गात तुमच्या विषयाचा, त्याप्रमाणे तुमच्या माध्यमाचा शेवटचा उमेदवार किती मार्कवाला लागला हे तुम्ही पहिले चेक करा। मग आता हे चेक कुठं कराल तर गिरिजा वर्ल्ड चॅनल जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी गेल्या वर्षीची जी पहिला फेज 1 ची जी जिल्हा परिषदची लिस्ट आहे ती लिस्ट मी शेअर करणार, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकाल। तर मित्र बघा की हे जे मेरिट आहे हा मेरिट येणाऱ्या जागेवर अवलंबून असतो। आज जर फक्त आणि फक्त 1500 जर जागा जर आल्या तर बघा 150च्या पुढचेच उमेदवार लागतील, फक्त त्याच्यामध्ये जे समांतर आरक्षणवाले आहेत त्यांचा मेरिट नक्कीच खाली येणार, तो विषय वेगळा आहे। पण समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 150च्या वरच जाणार। आणि त्यातही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे येतो मित्र की ज्या याद्या आहेत या याद्यामध्ये फक्त कॅटेगरी आणि टेट स्कोर दिलेला आहे, त्याच्यामध्ये जर आरक्षण दिलेला असता किंवा शैक्षणिक पात्रता जर असती तर तो मेरिट काढण्याला सोपा गेला असता। पण आज अशी परिस्थिती आहे की आपल्याला त्या याद्या पाहिला तर फक्त कास्ट आणि फक्त टेट स्कोर दिसतो, त्यामुळे कोणत्या वर्गासाठी कोण उमेदवार पात्र आहे हे कळत नाही। तर मित्र, तरी पण आपण त्या डेटानुसार
या एनालिसिसला सुरुवात करू आणि सर्वप्रथम म्हणजे आपण चेक करू की गेल्या वेळेस कोणत्या मार्कावर कोणती रँक होती आणि ही रँकच तुम्हाला नोकरी मिळवून देते. म्हणजे असं नाही की गेल्या वर्षी टेट 2 ला 114 ला आला म्हणजे यावर्षी 114 ला येईल असं नसतं मित्र. कारण त्यावेळेस घेतलेले जे गुण आहेत, अभियोग्यता धारकांची रँक आहे त्या रँकवर मेरिट होता आणि यावर्षी सुद्धा जी रँक असेल त्या रँकवरच मेरिट येईल. त्यामुळे सर्वांनी काय करायचं, आपापली कॅटेगरीचं, आपल्या विषयाचं, आपल्या माध्यमाचा शेवटचा उमेदवार किती गुणावर लागला ते बघायचं आणि त्यानंतरच स्वतः एनालिसिस करायचं. आपण काय करतो, या चॅनलवर जातो त्या चॅनलवर जातो, मेरिट इतका येणार मग 100च्या खाली येते म्हटलं तर खुश होतात मुलं, तिकडे 150च्या वर गेला म्हटलं तर नाराज होतात मुलं. म्हणजे तिथं जाण्यापेक्षा मला तरी असं वाटतं का तुम्ही एनालिसिस करा. हे आकडे बोलतात, डेटा बोलते, बाकी काहीही नाही. या डेटाला खूप महत्व आहे. तर मी हा डेटा या पद्धतीने काढलेला आहो आणि हेही सांगतो मित्र की याच्या आधी असं एनालिसिस मला तरी वाटत नाही की याच्या आधी कोणी एनालिसिस केलेला असेल का अशा पद्धतीने अभियोग्यता धारकांना समजावून सांगितलेलं असेल. तर चला मित्र, तर बघा गेल्या वेळेस जे 1500 ज्या उमेदवाराची रँक होती 1500, त्याला 133 स्कोर होता, चांगला स्कोर होता. आणि त्याला यावेळेस जर पाहिला तर 1500 जी रँक आहे त्याचा स्कोर 151 आहे. लक्षात घ्या मित्र. म्हणजे जर एखाद्या प्रवर्गाचा, एखाद्या विषयाचा गेल्या वर्षीचा उमेदवार 133 ला जर लागला असेल तर ते यावर्षीच्या 151 वाल्या उमेदवाराला संधी आहे. त्यानंतर आपण बघूया 3000 ज्या उमेदवाराची रँक आहे त्याला गेल्या वेळेस 127 गुण होते आणि यावेळेस जर बघितलं तर 144 गुण आहे. किती गुण आहे? 144. जर 21,500 इतक्या जागा आल्या तर या मेरिटवर डिपेंड राहील आणि अगर जर जागा जर कमी जर आल्या तर याच्यापेक्षा आहे पुन्हा. आणि अगर जर जागा जर पुन्हा 4-5 हजार जास्त जर आल्या म्हणजे 26, 27, 25 जे काही हजार येतील जागा तर त्याच्यामध्ये 1-2 मार्काने 3 मार्काने खाली येण्याची संधी असते. पण यामध्ये समांतर आरक्षण म्हणा किंवा माध्यमानुसार जसं उर्दू माध्यम आहे, बंगाली माध्यम आहे, कन्नड माध्यम आहे, ज्यांचा मेरिट हा खालीच राहणार, गेल्या वर्षी खालीच होता, त्याचप्रमाणे हिंदी माध्यम आहे त्यांचा पण मेरिट गेल्या वर्षीच्या तुलनेत. फक्त या ठिकाणी तुम्ही हे समजून घ्या की गेल्या वेळेसची रँक आणि यावेळेसची रँक याच्यातील जो स्कोर आहे, जो गुण आहे त्याच्यामध्ये किती तफावत आहे फक्त तितकं समजून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स देताना ही स्ट्रॅटेजी तुमच्या कामी येईल. त्यानंतर जर आपण जर बघितला तर 4000 ज्याची रँक होती गेल्या वर्षी त्याला 124 मार्क होते आणि यावेळी त्याला किती आहे? 141 गुण आहे. त्यानंतर टेट 2 ला जर आपण 5000 रँक जर पाहिला तर 122 गुण होते आणि त्यानंतर यावेळेस किती आहे? 139 गुण आहे. तर मित्र 6 ते 8 सामाजिक शास्त्र गेल्या वर्षी 122 ला लागलं होतं. इकडे लक्षात घ्या, 122 ला सामाजिक शास्त्र होता पहिला टप्पा. आणि या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्या टप्प्याचा विचार करायचा नाही पहिले. आणि दुसरा 1.1 पद नव्हता सर गेल्या वेळेस, हा नव्हता. पण विना मुलाखतीचा जेव्हा पहिला राऊंड लागला त्या पहिल्या राऊंड मध्ये ते मुलं पुन्हा पुन्हा निवडून आलेले नाही. आलं लक्षात? पहिल्या टप्प्यामध्ये जे मुलं लागले ते दुसऱ्या टप्प्यामध्ये सिलेक्ट झाले पण पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचे 2 ठिकाणी नाव होते का? नव्हते. तर मित्र हे बघा 139. त्यानंतर जी 6500 रँक आहे यावेळेस त्याला गेल्या वेळेस 119 स्कोर होता आणि यंदा त्याला 136 स्कोर आहे. आणि हा 119 स्कोर काय आहे तर बऱ्याच अशा जे मराठी आहे 6 ते 8 शाळेचा माध्यम मराठी आणि विषय भाषा मराठी याचा सुद्धा बऱ्याच ठिकाणी 119 आलेला होता. म्हणजे ते यावेळेचे आहे 136 गुण. त्यानंतर मित्र जो 9500 रँक आहे, 8000 रँक आहे, त्या 8000व्या रँक मध्ये 117 स्कोर होता आणि आता यावेळेस जो आहे 133 आहे. हा 117 स्कोर वर सुद्धा बरेच असे मराठी माध्यम 6 ते 8 वर मराठी शिक्षकांची नियुक्ती झाली. त्यानंतर बघूया आपण 9500 त्यामध्ये 116 गुण होते गेल्या वेळेस आणि यावेळेस आहेत ते 132 गुण. 116 गुणांवरती गेल्या वेळेस सिंधुदुर्गला मराठी माध्यम 6 ते 8 भाषेसाठी सिलेक्शन झालेलं होतं 116 वर. म्हणजे तो जवळजवळ यावेळेस किती आहे? 16 प्लस आहे म्हणजे 132 गुण आहे. त्यानंतर आपण बघूया 11,000 रँक
हा जो आहे 114 गुण, हा 114 गुण जो आहे गेल्या वेळेस 1 ते 5 पहिला जो आपला टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये 1 ते 5 मराठी माध्यम शिक्षकांचा अभियोग्यधारकांचा कितीवर 114 वर सिलेक्शन झालेला होता पहिल्या टप्प्यामध्ये. तर ते यावेळेस किती गुण आहे 130 गुणापर्यंतचे उमेदवार आहे. मग त्यानंतर इकडे जर पाहिला की 14,112 आणि त्यानंतर इकडे 127. तर आता हे जो आहे हा 114 पहिल्या टप्प्यातला आहे, लक्षात आलं. मग त्यानंतर आपण इकडे जर बघितलं तर 17,000 जी रँक आहे त्यांना 110 होते गेल्या वेळेस आणि ते यावेळेस 125 गुण मिळालेले आहे, म्हणजे जवळजवळ 15 मार्क त्याला प्लस आहे. त्यानंतर आपण इकडे जर बघितला 19,108 होते, त्याला यावेळेस 103 रँक आहे. जवळजवळ या 108 110 मध्ये अदर कॅटेगरी जे आहेत त्यांचे पहिल्या टप्प्यामध्ये आलेले होते. त्यानंतर आपण जर पाहिला 23,000चा पोहोचला 106 स्कोर होता गेल्या वेळेस आणि यावेळेस 121 गुण आहेत त्या रँकवरती. तर 16,000 रँकवरती बऱ्याच उमेदवारांचा सिलेक्शन झालेला होता 106 वर, जे ओपन व्यतिरिक्त आणि जे म्हणजे ज्या कॅटेगरीमध्ये संधी असते एसटी सारख्या तशा ठिकाणी 106 पेक्षा स्कोर कमी आलेला होता, ते पण तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण इकडे जर बघितलो तर जसा मॅथ आणि सायन्सचा स्कोर कमी आलेला होता पहिल्या टप्प्यामध्ये 104 वरती आलेला होता, ती 26,000वी रँक होती 6 ते 8 मॅथ सायन्स. तर त्यांचा आता बघलं तर किती 119 स्कोर आहे, म्हणजे 119 स्कोर वाल्याचा 26,000वी रँक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर कुठं कुठे 100 वरती पण आलेला आहे, 100च्या खाली वरती आलेला आहे एसटी कॅटेगरीचा 1 ते 5 ला. त्यांचा गेल्या वेळेस 36,000वा रँक होता आणि यावेळेस जर पाहिलं 36,000 रँकवर तर 114 स्कोर आहे. किती स्कोर आहे 114. आणि हा जो डेटा आहे हा ऑथेंटिक डेटा आहे आणि या डेटानुसारच तुमचं सिलेक्शन होईल. भले जागा किती येणार तेही माहित नाही आणि त्याच्यानंतर जे आपले जे एकंदरीत कोणत्या विषयाचे कोणत्या माध्यमाचे कोण उमेदवार आहेत हे सुद्धा माहित नाही. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर आपल्याला मेरिट कितीपर्यंत येईल याचा अंदाज तर कुठूनच करता येणार नाही, कारण की जी आपल्याकडे शीट प्रसिद्ध झालेली आहे, जी रँक वाईज शीट आहे त्याच्यामध्ये विषयनिहाय नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण तुम्हाला सांगू शकतो की जर एखादी उमेदवार आहे फक्त तो 11 आणि 12वी साठीच पात्र आहे आणि त्याला 145-50 गुण आहेत आणि 11वी 12वीच्या जागा कमी आल्या आणि त्याच्यापेक्षा जास्त गुण घेणारे पहिले जर उमेदवार जर 100 200 500 असतील तर खरंच मग त्याला 145-50 गुण असल्याचं सिलेक्शन होणार का? मग या ठिकाणी 145 गुणवाल्याचं सिलेक्शन होणार नाही, तर या ठिकाणी 100 गुणवाल्याचं सिलेक्शन होणार. कारण की काय असते का तुमच्या स्कोर सोबतच तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता कोणती आहे त्याला अतिशय महत्व आहे. ते शैक्षणिक आणि व्यावसायिक जर तुमची पात्रता जर असेल तर त्यानुसारच तुम्हाला काय होईल मेरिटची संधी खाली खाली असेल. आलं लक्षात मित्र? बऱ्याच ठिकाणी युट्यूबवर रोज अभियोग्यधारक पाहतो मेरिट बघतात मेरिट किती येते. माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये पाहिलं तर सर मेरिटवर बनवा. तर मित्र हा जो डेटा अनालिसिस आहे हे सर्व काही तुमच्या स्कोरनुसार आहे आणि तुमचे टेटचे स्कोर आणि तुमची टेटची रँक ह्या अतिशय महत्वाच्या आहे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचा नंबर्स ऑफ वॅकन्सी. अगर नंबर ऑफ वॅकन्सी जर नसतील, जागाच नसतील, जागा कमी असतील तर मेरिट वाढणार आणि जागा जर जास्त जर आल्या तर मेरिट नक्कीच खाली येणार. पण हा जो डेटा आहे हा डेटा तुम्ही नक्कीच अनालिसिस करायला पाहिजे, कारण की त्याच पद्धतीने जागा कमी जास्त होतील आणि त्यानुसार विषयाचे शिक्षक सुद्धा असं येऊ शकते का पहिले 50,000 उमेदवार आहेत, त्या 50,000 उमेदवारामध्ये एकही जर डीएड वाला नसेल आणि त्या 50,000 मध्ये निव्वळ बीएड वाले असतील तर डीएड वाल्यांचा काय होईल कमी स्कोरवर सुद्धा संधी मिळेल. आणि असं येऊ शकते का डीएड वाले जर पहिल्या टॉपमध्ये 50,000 मध्ये निव्वळ डीएड वाले आहे आणि मागच्या 1,20,000 मध्ये निव्वळ बीएड वाले जर असतील तर मग डीएड वाल्यांचा स्कोर काय असेल हाय जाईल, मेरिट हाय जाईल. म्हणजे एकंदरीत जो मेरिट आहे त्या मेरिटचा प्रेडिक्शन कोणीही करू शकत नाही. कारण असं आहे की ती जी यादी दिली आहे त्याच्यामध्ये फक्त कॅटेगरी आणि त्याचबरोबर काय दिलेला आहे फक्त टेटचा स्कोर दिलेला आहे, त्यांचे समांतर आरक्षण सुद्धा माहित नाही. एखादी खेळाडू उमेदवार असताना त्याला नेमकं खेळाडू उमेदवार जो आहे त्याला किती स्कोर आहे, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या खेळाडू उमेदवाराला किती स्कोर आहे हे माहित नाही. तर मला सांगा महाराष्ट्रातील पहिला जो अभियोग्यधारक आहे तो खेळाडू आहे, दुसरा खेळाडू आहे, तिसरा खेळाडू आहे, म्हणजे महाराष्ट्रातील पहिले टॉप 3 जर खेळाडू जर असतील
मग आता मला सांगा, एका जिल्ह्यामध्ये खेळाडूच्या 3 जागा जर मिळाल्या तर मग ते महाराष्ट्रातील पहिले 3 टॉपर निवड खेळाडूसाठी जातील. आणि म्हणजे असं याचा अर्थ असा नाही ना का खेळाडूची यादी ही मेरिट हाय लागलं. म्हणजे एकंदरीत ज्या जागा आहेत त्या जागेवर, त्या आरक्षणावर खूप काही अवलंबून आहे. त्याचप्रमाणे मित्रहो, येणाऱ्या वॅकन्सीज आणि त्याचबरोबर जे तुमचा विषय आहे, तुमचा माध्यम आहे, तुम्ही कोणत्या गटास पात्र आहात ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. यानंतर जो मी व्हिडिओ घेऊन येईल तो व्हिडिओ घेऊन येणार आहे की आपण एकापेक्षा जास्त गटास पात्र आहोत, मग त्याच्यासाठी रिव्हर्स स्ट्रॅटेजी कशी वापरायची, त्या रिव्हर्स स्ट्रॅटेजीचा मी एक व्हिडिओ घेऊन येईन यानंतर लवकरच. तर मित्रो, मी तेच थांबतोय. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि अभियोग्य धारकापर्यंत पोहोचवा.